हॅलो, दिस इज दीक्षा. वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण आलेलो आहोत संत कवरराम मार्केटमध्ये. या आधीच्या पार्टमध्ये आपण फक्त शॉप बघितलं होतं. आज मी तुम्हाला पूर्ण मार्केट दाखवणार आहे. तर जसं आपण मार्केटमध्ये एंटर होतो तसं उजव्या हातावरती एक शॉप आहे ज्याचं नाव आहे रोशनी आणि त्या शॉपचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवत आहे. समोर पूर्ण मार्केट पण दाखवते. याच्या आधी आपण डाव्या हातावरचं दुकान बघितलं होतं आणि ते पहिलेच्या पार्टमध्ये आहे. ते बघायचं असेल तर तुम्ही जाऊन बघू शकता. तिथलं कलेक्शन खूप सुंदर होतं आणि आणखीन एका दुकानातलं कलेक्शन खूप छान आहे, ते मी तुम्हाला दाखवणार आहे याच व्हिडिओमध्ये. मग इथनं आम्ही व्हिडिओ सुरू केला. तर हे जे दुकान आहे ना, इथे नवरात्री कलेक्शन फारच कमी होतं आणि फॅन्सी वेअरमध्ये, पार्टी वेअरमध्ये जास्त कलेक्शन होतं. तिथनं आम्ही समोर गेलो. सगळ्या दुकानांची नावं तुम्हाला दिसून जातील. तुम्ही थोडासा व्हिडिओ व्यवस्थित बघा आणि तुम्ही रिकॉग्नाइज करू शकता. किंवा तिथे गेल्यावरही एका लाईननेच दुकानं आहेत, तर एवढं काही तुम्हाला त्याचं टेन्शन येणार नाही. सो आपण नेक्स्ट गेलो. समोर हे लेफ्ट हँडवरती शॉप आहे आणि इथे पण छान कलेक्शन होतं. इथे पण मला पार्टी वेअरमध्ये भरपूर कलेक्शन वाटलं आणि त्याच्यानंतर जसं जसं आम्ही बघितलं मॅनिक्विनला वगैरे लावलेले कपडे, तर त्याच्यामध्ये 1-2 ड्रेसेस होते जे नवरात्री स्पेशल होते आणि ते खूप कॉस्टली होते, पण कलेक्शन खूप छान होतं. कलर ब्राईट होते आणि मला असं वाटतं की तुम्ही नवरात्रीसाठी जर घागरे घेताय तर एकदम 2000 ते कलेक्शन नाही गेलं पाहिजे. म्हणजे तुमच्याकडे जर तुम्हाला एक ड्रेस घ्यायचा आहे तर तो 700-800 रुपयांपर्यंत झाला पाहिजे एक ड्रेस चांगल्या क्वालिटीमधला, आणि जो आजकाल ऑनलाईन मिळतो सुद्धा. शॉप्समध्ये अशा गोष्टी फारच कमी मिळतात, म्हणून मी एक ऑनलाईन बिझनेस स्टार्ट करायचा विचार करते आहे, जिथे तुम्हाला शॉप्सपेक्षा आणि मार्केटपेक्षा खूप कमी रेटमध्ये साड्या आणि ड्रेसेस मिळतील. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर प्लीज मला कॉमेंट करा. जर तुम्ही चांगल्या कॉमेंट कराल आणि स्टार्ट करा अशा कॉमेंट कराल तरच मी ते सुरू करणार आहे. कारण तुमचा रिस्पॉन्स मिळाला त्या गोष्टींवरती तरच साड्यांचा बिझनेस सुरू करण्यामध्ये काही अर्थ आहे. सगळ्यात आधी तर आता दिवाळी दसरा येणार आहे आणि त्याच्यासाठी मार्केटमध्ये साड्यांची प्राईस खूप महाग असते आणि ती सगळ्यांच्या खिशाला परवडणारी नसते. पण त्यांचं एसीचं भाडं आलं, शोरूमचं भाडं आलं, ह्या सगळ्या गोष्टी असतात, म्हणून मग तिथे एवढी प्राईस असते. पण आपलं असं काहीही नसणार आहे, म्हणून मग तुम्हाला मी मॅन्युफॅक्चरर टू यू असं प्रोव्हाइड करणार आहे. म्हणून आपली जी प्राईस असणार आहे ती मार्केटपेक्षा हाफ प्राईस असेल. सो जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर कॉमेंट करा. आपण स्टार्ट करूया. देन याच्या बाजूच्या शॉपमध्ये मी आली आणि इथले ब्लाउजेस एवढे सुंदर होते. कॉटन ब्लाऊजची प्राईस पण छान होती. 600 रुपये होती आय थिंक प्राईस, आणि तेवढ्या प्राईसमध्ये ते वर्थ आहे. थोडंफार तर काही बार्गेन पण करतील इथे. सो ह्या अंकलचं ते शॉप होतं आणि खूप सुंदर ब्लाउजेस होते आणि इथली प्राईस पण मला बेटर म्हणजे वर्थ वाटली, की त्याची क्वालिटी अँड ऑल खूप छान होतं. इथे मी काही चणिया चोली बघितल्या ज्याची प्राईस 1000-2000च्या रेंजचीच होती. मी तुम्हाला एक दुकान दाखवणार आहे जिथलं कलेक्शन मला फार आवडलं आणि ज्याची किंमतही व्यवस्थित होती. या दुकानामध्ये हे फ्लोरल पॅटर्नचे जास्त लेहंगे मला बघायला मिळाले. हे खूप सुंदर दिसतात. असा मी एक पेंट पण केलेला आहे. सॉरी, लेहंगा नाही पेंट केला आहे, साडी पेंट केलेली आहे. पण आता हे थोडंसं आउट ऑफ फॅशन होत चाललेलं आहे. हे आधी खूप ट्रेंडमध्ये होतं. इथे मी बरेचसे लेहंगे बघितले, बरेचशा वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये पण होते इथे लेहंगे. त्याच्यानंतर आम्ही समोर आलो. समोरच्या शॉपमध्ये मला एवढे पण नवरात्रीचे ऑप्शन्स नाही बघायला मिळाले. इथे डेली वेअर म्हणजे मिक्स होतं, नवरात्री अप्रोप्रिएट पण होतं आणि तुम्ही बाहेर पण घालू शकता नंतर, असं होतं. ते थोडंसं बेसिक टू मॉडर्न टच देण्याचा त्यांनी ट्राय केलेलं होतं. असे ड्रेसेस इथे होते आणि अगेन ते फ्लोरलवालं जे मी तुम्हाला म्हटलं ते होतं. तर हे हे एकदम फंक्शनल वगैरे छान वाटतात. तुम्ही ऑल टाईमसाठी हे नाही वेअर करू शकत. देन इकडे आणखी शॉप्स आहेत, तर इकडे पण काही कलेक्शन मला वाटलं नाही, म्हणून मग मी तिकडे आतमध्ये गेली नाही. त्याच्या बाजूला लेसचं शॉप आहे आणि त्याच्यानंतर आत्ता जे मी तुम्हाला शॉप दाखवणार आहे ना, तिथलं कलेक्शन खूप सुंदर होतं. तुम्ही नाववरती बघून घ्याल काय नाव आहे ते आणि ॲड्रेस तुम्हाला कळूनच जाईल. हे शॉप आत्ता आपण बघितलेलं आहे. इथलं कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. याच्या बाजूला म्हणजे असं थोडंसं क्रॉसमध्ये आपण गेलो की इथे एक शॉप आहे जिथले लेहंगे खूप सुंदर होते, खूप ब्युटिफुल, आणि प्राइजेस पण सगळ्या मार्केटचे प्राइजेस सेम होते, पण लेहंगे इथले मला खूपच छान वाटले. म्हणजे जो मी कालचा तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला, तुम्ही ते दुकानं जाऊन बघू शकता. तिथलेही लेहंगे खूप प्रिटी होते, ब्लाउजेस खूप सुंदर होते. त्याच्यानंतर मग हे शॉप येते. हे दोन्ही शॉपमधले कपडे खूप छान होते आणि यांच्याकडे खूप व्हरायटी पण होती. तुम्हाला नवरात्रीसाठी स्पेशल घ्यायचं असेल तर तुम्ही अशा इथे येऊ शकता या 2 ठिकाणांमध्ये. आणि हे जे पॅटर्न आहे ना ब्लाऊजचं, रेड, पिंक, ब्लू, व्हाईट, हे वालं हे फक्त आणि फक्त या दुकानातच मला बघायला मिळाले आणि खूपच सुंदर सुंदर होते यार. मला तर खूप आवडले. हे जे कटवाले
ब्लाउजेस आहेत त्याची प्राइस 1200 रुपये होती आणि ते खूपच सुंदर होते. त्याचं वर्क जे आहे ते खूप छान होतं. त्याच्यानंतर हा पण लेहंगा बघा, याचा कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर होतं आणि यांच्याकडे ना जे चोलीमध्ये पॅटर्न होते ना ते खूप छान छान होते. देन इथले कलर्स जे होते ते सगळे बेसिक आणि ब्राईट कलर्स होते. म्हणजे तुम्ही जे हे स्कर्ट आहे आणि ब्लाऊज आहे हे वेगवेगळं पण बऱ्याचशा गोष्टींसोबत पेअर करून मिक्स अँड मॅच करू शकता आणि खूप छान छान लुक क्रिएट करू शकता. तर मला असं वाटतं की जर तुम्ही विकत घेताय तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये जर इन्व्हेस्ट केलं ना तर तुम्ही नवरात्री सोडून पण तुम्ही कधी ह्या गोष्टी यूज करू शकता. आणि मी तर असाच विचार करते की फक्त आत्ता घालण्यात काही पॉईंट नाही आहे, आता पण ते छान दिसलं पाहिजे आणि नंतर पण आपल्याला यूज करता आलं पाहिजे. सो आता जे मी तुम्हाला हे बेल्ट आणि हे ब्लाऊज दाखवत आहे आणि हा स्कर्ट दाखवत आहे, सो तुम्ही याला वेगवेगळ्या पद्धतीने स्टाईल करू शकता. तर तुम्ही अशा गोष्टींमध्ये इन्व्हेस्ट करू शकता जर तुमची इच्छा असेल तर. बाकी तर मग मी तुम्हाला कलेक्शन दाखवलेलंच आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आपण शॉपमध्ये जसं गेलो, मग इथे आता या शॉपपासनं थोडंसं जे दसऱ्याचं वगैरे कलेक्शन येणार आहे किंवा दसऱ्याला वगैरे आपल्याला ज्या साड्या वगैरे लागणार आहेत असं कलेक्शन स्टार्ट झालं होतं. हा जो पॅटर्न आहे हा मला ऑलमोस्ट सगळीकडे बघायला मिळाला, पण इथे थोडं काईटमध्ये व्हेरिएशन होतं. देन जे मी तुम्हाला म्हटलं हे बेसिक कलर्समध्ये सगळे ब्लाउजेस होते आणि सगळे स्कर्ट्स होते. आणखीन थोडं पुढे आलो की कॉटनमध्ये बऱ्याचशा गोष्टी होत्या. देन इथे वेल्वेटमध्ये फॅब्रिक वगैरे होते, पण मी तुम्हाला फॅब्रिक इथनं घ्या असं कधीच सजेस्ट करणार नाही, कारण इथे फॅब्रिक खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहे. याच्याच बाजूला एक मार्केट आहे, तिथनं तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा, मी त्याच्यावरती पण नक्की व्लॉग बनवेल. इथनं समोर आलो आणखीन त्याच्याच हे जे शॉप आहे याच्या बाजूचं जे शॉप होतं तिथे सगळ्या फॅन्सी विअरच्या पार्टी विअरच्या साड्या लावलेल्या होत्या आणि खूप सुंदर सुंदर साड्या होत्या ज्या सिंगल लेसमध्ये प्लेन शिफॉन वगैरे असं सगळं होतं. इथे ना नवरात्री आणि दसरा असं मिक्स कलेक्शन मी तुम्हाला दाखवलेलं आहे. तुम्हाला दसऱ्यासाठी पण काही परचेस करायचं असेल त्यासुद्धा व्हरायटीज इथे होत्या आणि नवरात्रीसाठी तर होत्याच. नवरात्रीसाठीचा जो मी स्पेशल कालचा व्लॉग बघितला तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा आणि आजच्या व्हिडिओमधनं पण तुम्हाला काही आवडत असेल तर तुम्ही जाऊन तिथे ना परचेस करू शकता. हे असं शाईनवालं जे फॅब्रिक आहे ना याला आय थिंक जिम्मीचू म्हणतात. तर हे खूप ट्रेंडमध्ये आहे लास्ट इयरपासनं आणि याच्यामध्येच असं खूप सिम्पल लायनिंगमध्ये साड्या वगैरे अशा पण खूप ट्रेंडमध्ये आहे. तर त्याच्यावरती जर तुम्हाला एक्स्ट्रा ब्लाऊज पाहिजे असेल किंवा जसं मी विअर करते, मी माझी आई आणि मी आम्ही सेम साड्या विअर करतो विथ डिफरंट ब्लाउजेस, तर तुम्ही इथनं ते परचेस करू शकता. इथे खूप सुंदर कलेक्शन होतं ब्लाउजेसचं आणि कापड खूप छान वाटत होता. म्हणजे मला असं वाटत होतं की तुमच्याकडे जर एखादी साडी असेल तर तुम्ही इथे येऊन मॅच करून बघा, तुम्हाला मॅचिंग नक्कीच भेटेल, कारण जिम्मीचू फॅब्रिकमध्ये सहसा मॅचिंग मिळत नाही. देन आणखीन समोर आलो तिथे हे खूप सुंदर सुंदर ब्लाउजेस होते. हे जे तुम्ही डेली वेअरला यूज करू शकता किंवा सिम्पल छोट्याशा फंक्शनसाठी यूज करू शकता असे ब्लाउजेस आणि साड्यांचे सेट होते. आणि जर तुम्हाला हे 1000-1200 रुपयामध्ये साडी आणि ब्लाऊज मिळत असेल तर कधीही परवडतं. मला याची प्राईस माहिती नाही आहे एक्झॅक्ट, पण ही जर रेंज असेल तर ह्या साड्या घ्यायला परवडतात. मोस्टली 1000 रुपये 1200 रुपये अशीच या साड्यांची रेंज असते. कधी कधी कवरम मार्केटमध्ये ना खूप महाग गोष्टी विकतात ते लोक, सो कधी कधी ते बार्गेन पण करत नाही. कधी कधी इन द सेन्स आता दसऱ्याच्या टाईमला मे बी करणार नाहीत बार्गेन, पण मला असं वाटतं मग तुम्हाला जर 2 आणि 3 हजाराची साडी घ्यायची आहे तर या मार्केटमधनं घेण्यापेक्षा सरळ सरळ तुम्ही छान शॉपमध्ये जा किंवा मग आपण ओपन करणारच आहोत. तुम्हाला हवं असेल शॉपची पेक्षाही भारी क्वालिटी आणि तिथल्यापेक्षाही कमी दरात तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आणि तुम्हाला कलेक्शन बघायचं असेल ते कलेक्शनसुद्धा मी तुमच्याशी शेअर करणार आहे, तुम्हाला दाखवणारच आहे, पण जर तुमच्या तेवढ्या कॉमेंट्स आल्या तरच मी हे सगळं करणार आहे. सो तुम्ही मला सांगा तुम्हाला आवडेल की मार्केटपेक्षा कमी किमतीमध्ये आणि खूप सुंदर कपड्यामध्ये तुम्ही माझ्याकडनं खरेदी करू शकता, तर तुम्ही मला नक्की कॉमेंट करा. देन हा लेहंगा बघा, हा नवरात्रीचाच लेहंगा होता आणि हा किती ब्युटिफुल होता. खूप युनिक पीस होतं हे मला नाही कुठे बघायला मिळालं, म्हणजे त्याच एका दुकानात बघायला मिळालं आणि एवढं छान होतं ना त्याचं कलेक्शन. मला त्याचं कलेक्शन खूपच आवडलं. तुम्ही नवरात्रीसाठी चेकआउट करत असाल ना तर ते दुकानं नक्की चेक करा 2. जर तुम्हाला रेंटनी घ्यायचं असेल तर रेंटसाठी पण भरपूरसे ऑप्शन्स आहेत, ते तुम्हाला बघायचे असतील तर मला कॉमेंट करा, मी तेही कव्हर करेल. पण आता सध्या आपण हे बघतोय तर आपण इकडेच कॉन्सन्ट्रेट करूयात. आणि तुम्ही ना एक तुम्हाला हॅक सांगते, जर तुम्हाला परचेस नाही करायचं आहे काही समजा तर तुम्ही काय करा, तुमच्याकडे एखादा बेसिक ब्लॅक स्कर्ट असेल किंवा व्हाईट असेल, पिंक असेल, ब्लू असेल, कुठलाही ब्राईट कलर छान असा जो प्रिंटेड आहे किंवा प्रिंटेड नसेल पण प्लेन आहे किंवा त्याच्यावरती दुसरे कलर्स मिक्स नाही आहेत, म्हणजे जो
प्रॉपर नवरात्रीचा लुक देऊ शकतो असा सिंपलसा स्कर्ट घ्या एक किंवा प्लेन स्कर्ट घ्या आणि त्याच्यावरती तुम्ही कुठलंही ब्लाऊज मॅच करू शकता. कुठलंही तुमच्याकडे जे असेल ते XYZ एखाद्या स्कर्टचा ब्लाऊज मॅच करा आणि एखादी जी लहरियाची किंवा चुन्नी पॅटर्नची जी चुनरी असते ना, बांधणी पॅटर्नची चुनरी पण म्हणतात त्याला, तर त्या पॅटर्नची चुनरी आपल्याकडे असतेच पडलेली किंवा नसली तरी ती काय 100-150 रुपयाला मिळते फक्त. तर तसं काहीतरी घेऊन या आणि तुम्हाला एवढा सुंदर लुक त्याच्यातनं क्रिएट करता येईल आणि एकच नाही, तुम्ही त्याच्यामधनं भरपूरसे लुक्स क्रिएट करू शकता. तर हे होतं आजचं पूर्ण मार्केटचं टूर. आता आपण स्टार्टिंग केली होती सुरुवातीच्या त्या कॉर्नरपासून आणि आता आपण बॅकला आलेलो आहोत. तर इथे एक चहाचं दुकान आहे आणि बस इथे मार्केट एंड होते. छोटंसं मार्केट आहे, खूप साऱ्या गोष्टी मिळतात. काही गोष्टी मला खूप कॉस्टली वाटल्या मार्केटच्या, काही गोष्टी रिजनेबल रेटमध्ये होत्या. पण जे ब्लाउजेस मला इथे 1200-1500चे वाटले, काही दुकानांमध्ये नॉट इन एव्हरी शॉप, पण काही दुकानांमधल्या प्राइजेस खूप जास्त होते आणि ऑनलाईन तुम्हाला त्या गोष्टी फक्त 400-500 रुपयांत मिळतात. अशा गोष्टीही तिथे कधी 1200-1300 रुपयाला कोट केलेल्या असतात आणि हे मी बघितलं. फक्त मी दुकानांचे नावं सांगितले नाही कारण कुठे बघितलं हे माझ्या लक्षात नाही आलं त्याच्यामुळे. नाहीतर मग मी तुम्हाला सांगितलं असतं की इथलं कलेक्शन हे 1200चं सांगितलं, पण ऑनलाईन हे 500 रुपयालाच आहे, 400 रुपयालाच आहे. मी अशा गोष्टी बघितलेल्या आहे म्हणून तुमच्याशी शेअर केलं. सो नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरती बघायला आवडेल हे मला नक्की कॉमेंटमध्ये सांगा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय, टेक केअर. प्लीज सबस्क्राईब टू द चॅनल.